हा कोणाचा हा कोणाचा हा कोणाचा असे म्हणू नका हो, हा अमुचा असेच बोला हो. अशा साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये वचनाच्या माध्यमातून सामाजिक समता प्रस्थापित करणारे 12व्या शतकातील महामानव विश्वगुरु महात्मा बसवेश्वरांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. महात्मा बसवेश्वरांनी समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता व अहिंसा, न्याय या मूल्यांची रुजवणूक करून सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक क्रांती केली. ते 12वं शतक ज्या काळामध्ये अस्पर्श माणूस गावामध्ये प्रवेश करत असताना वेशीमध्येच आरोळी ठोकत असायचा, सावधान, बाजूला सारखा, दूर व्हा, घरात जावा, आणि हा आवाज ऐकताच पिसाळलेलं कुत्र मागे लागल्यासारखं समाजातील लोक हे घरात जाऊन दारं बंद करत असत. आणि हे बंद केलेले दारं 12व्या शतकात ज्ञानरूपाच्या माध्यमातून उघडण्याचं काम करणारे महात्मा बसवेश्वर म्हणून त्यांना विश्वगुरु असं म्हणतो. महात्मा बसवेश्वरांनी वयाच्या 8व्या वर्षीच जेव्हा त्याचा उपनयन संस्कार करायचा होता, तेव्हा तो उपनयन संस्कार करण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांना, आलेल्या तज्ज्ञ व्यक्तींना, विद्वानांना त्यांनी असं सांगितलं की माझा उपनयन संस्कार करण्या अगोदर माझ्यापेक्षा वयानं मोठी असणारी माझी बहीण अक्का नागाईचा उपनयन संस्कार करा. तेव्हा त्या ठिकाणी असणारे पंडित असं म्हणाले की स्त्रिया ह्या शूद्र असल्यामुळं त्यांना उपनयन संस्काराचा अधिकार नाही. त्यावेळेस वयाचे 8 वर्ष असणारे महात्मा बसवेश्वरांनी वयाच्या 8व्या वर्षीच जेव्हा त्याचा उपनयन संस्कार करायचा होता, तेव्हा तो उपनयन संस्कार करण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांना, आलेल्या तज्ज्ञ व्यक्तींना, विद्वानांना त्यांनी असं सांगितलं की माझा उपनयन संस्कार करण्या अगोदर माझ्यापेक्षा वयानं मोठी असणारी माझी बहीण अक्का नागाईचा उपनयन संस्कार करा. तेव्हा त्या ठिकाणी असणारे पंडित असं म्हणाले की स्त्रिया ह्या शूद्र असल्यामुळं त्यांना उपनयन संस्काराचा अधिकार नाही. त्यावेळेस वयाचे 8 वर्ष असणारे महात्मा बसवेश्वर म्हणाले की मी जिच्या पोटी जन्म घेतला ती जर शूद्र असेल तर मी कसा श्रेष्ठ आहे, असं म्हणून त्यांनी उपनयन संस्काराला या ठिकाणी नकार दिला आणि स्त्री पुरुष समानतेचा सिद्धांत 12व्या शतकात मांडण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं. वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी आपल्या धर्माविरुद्ध केलेला बंड आणि त्या बंडाचा परिणाम आपल्या आईवडिलांवर होऊ नये या उदात्त हेतूनं 8व्या वर्षी त्यांनी ग्रहत्याग केला आणि समाजामध्ये सामाजिक परिवर्तन हे एकच ध्येय घेऊन त्यांनी समाजामध्ये परिवर्तनासाठी प्रयत्न सुरू केले आणि आपलं अवघं आयुष्य पणाला लावलं. बसवेश्वरांच्या अक्षरामध्ये आणि नावामध्ये पाहिलं असता असं लक्षात येतं ते म्हणजे ब म्हणजे बंधू भावाने वागणारा, स म्हणजे संयमानं समानतेच्या तत्वाचा अवलंब करणारा, व म्हणजे विवेकशील वागणारा माणूस म्हणजेच महात्मा बसवेश्वर, ज्यांनी ह्या समाज परिवर्तन करण्यासाठी 1141 मध्ये कल्याण या ठिकाणी अनुभव मंडपाची स्थापना केली. याच्या माध्यमातून समाजामध्ये समानता निर्माण करणे हा त्यांचा उद्देश होता. ज्या ठिकाणी सर्वच जाती धर्मातील लोकांना या ठिकाणी प्रवेश दिला जात असायचा, ज्या ठिकाणी समानता मानली जात असायची. आणि या अनुभव मंडपाच्या माध्यमामधून या ठिकाणी जी जात नसते ती जात असते, रक्ता माणसाच्या गोळ्याला खात असते तीच जात असते, अशी जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये चांभाराचा मुलगा शीलवंत व ब्राह्मणाची मुलगी कलावती या दोघांचा विवाह लावून देण्याचं काम केलं. त्याचा परिणाम हा विपरीत झाला आणि त्यांनी तेव्हा सुद्धा अहिंसेचा मार्गाचा अवलंब केला होता. हिंसा ही पत्कारलेली नव्हती आणि अहिंसेचा मार्गाचा अवलंब करून आपल्या पंतप्रधान पदाचा त्यांनी त्याग केला. मात्र हिंसक वळण स्वीकारलं नव्हतं. डाव्या पायाने लाथाडले म्हणजे उजव्या पायाला धरतो, उजव्या पायाने लाथाडले म्हणजे डावा पाय धरतो. वाचवा वाचवा चूक माझी, क्षमा तुमची, अशा उदात्त भावनेनं समाजामध्ये महात्मा बसवेश्वरांनी या ठिकाणी अहिंसा हे तत्व रुजवण्याचं काम केलं. त्याचबरोबर महात्मा बसवेश्वरांनी कायक व रासोह हे सिद्धांत मांडले. कायक म्हणजे कष्ट करून आपण उदरनिर्वाह करावा आणि त्यांनी या ठिकाणी काम आणि कर्म हे कोणतेही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते व कामावरून या ठिकाणी निर्माण झालेली जाती व्यवस्था महात्मा बसवेश्वरांना मान्य नव्हती. ते मोडीत काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले होते. कायकाच्या माध्यमातून मिळवलेली संपत्ती ही जर आपल्याकडे अधिक प्रमाणामध्ये असेल तर समाजामध्ये समता निर्माण व्हावी यासाठी त्यांनी रासोह नावाचा सिद्धांत 12व्या शतकामध्ये मांडला. ज्या सिद्धांताच्या माध्यमातून या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांनी सांगण्याचा प्रयत्न केला की जी आपल्याकडे अधिकची असणारी संपत्ती आहे ती संपत्ती आपण गरिबांमध्ये दान करावी, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी समता निर्माण होईल आणि ही निर्माण झालेल्या समतेमुळं समाजामध्ये विषमता निर्माण होणार नाही आणि सर्व समाज हा आनंदामध्ये वावरेल. आणि आनंदामध्ये वावरण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये प्रयत्न केलेले होते आणि म्हणूनच त्यांना आद्य क्रांतिकारक आणि समाज सुधारक असं म्हणत असतो.
महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात दिलेले विचार आज 21व्या शतकात सुद्धा आचरणीय असे आहेत। त्यांच्या विचारांचा अवलंब हा 21व्या शतकात नव्हे तर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्यांचा विचाराचा अवलंब करावा लागणार आहे। कारण अनुभव मंडपाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांनी या ठिकाणी जे समानता निर्माण केली तेच म्हणजे आज जे आपण संसदेचं रूप पाहतो त्या संसदेच्या रूपाप्रमाणेच महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी अंधारात खितपत पडलेल्या समाजाला ज्ञानाची